हॅलो एव्हरीवन. आज आहे 28/5/2025 आणि आजचा व्लॉग आपण सुरू करत आहोत. तर आपण निघालेलो आहे जिमसाठी आता आणि टाईम झाला आहे 5:30. ॲक्च्युली मी हे परत रेकॉर्ड करतो आहे कारण की जेव्हा मी GoPro कनेक्ट केला होता तेव्हा आय थिंक जी कॉर्ड असती ती मी व्यवस्थित नव्हती अटॅच केली, त्यामुळे ऑडिओ जो आहे तो काहीच रेकॉर्ड झाला नाही. मी हेल्मेटमध्ये माईक लावलेला होता पण ऑडिओ जो आहे काहीच रेकॉर्ड झाला नाही, त्यामुळे मी परत एकदा व्हॉईस देतो आहे या व्हिडिओला. तर आज आपण जिममध्ये मारणार आहोत लेग आणि शोल्डर, कारण की आज जर आपण लेग मारले तर आपण मे बी नेक्स्ट वीक पुण्याला जाणार आहे, तर तेव्हा आपल्याला लेग मारायला चान्स नाही भेटणार. त्यामुळे आजच मी जे आहे ते लेग मारून घेतलेत. आणि आजचं वातावरण पण चांगलं होतं. 2-3 दिवसापासून जो पाऊस चालू होता तो आज काहीच नव्हता इथे, आणि त्यामुळे सगळे रस्ते जे आहे ते कोरडे होते. आणि शिवाजीनगरचं मेन जे अंडरग्राऊंड पास आहे तिथे पण पाणी साचणार नाही आता, कारण की पाऊसच पडला नाही. त्यामुळे या बसमुळे खूपच धूळ उडत होती तिथे. आणि हे सगळे जे आहे ते ऑफिसमधले लोक उतरतील या इथनं. पोलीसवाले काका मस्त निवांत उभे तिथे. आणि हा जो ब्रिज आहे तिथे परवाच्या दिवशी हवा अटकली होती, ना पुढे ना मागे, कुठेच जाता येत नव्हतं तिला. आज तो अंडरग्राऊंड पास आहे जो पहिल्या पावसामध्ये फुल पाणी भरलं होतं इथे आणि जास्त व्हायरल झाला होता, कारण की इथे पाणी ड्रेन व्हायलाच त्यांनी जागा नाही ठेवली. त्यामुळे पाणी जे आहे ते इथं साचत होतं. इथे तुम्ही लेफ्ट साईडला जे बघतायत तिथनं पाणी जातो, पण पुढे पाण्याला एक्झिट जागाच नाही आहे कुठेच. त्यामुळे मग ते आणि तिथंच साचलं होतं. जिममध्ये पोहोचलो आहे आपण आता, आणि आज आपण मारणार आहे लेग आणि शोल्डर. चला तर मग एक्सरसाइजला सुरुवात करू आणि भेटूयात 7 वाजता. आज लेग आणि शोल्डर मारून निघतोय आपण. 7:15 झालेत आणि अक्षय येतोय आता. एका पावसामुळे गाडीची काय हालत झाली तुम्ही इथे बघू शकता. पूर्ण टायर जे आहे ते खराब झालं, त्यामुळे वॉशिंग करावं लागेल. सो गाइस, अभी अक्षय आ चुका है यहाँ पे और ये इसकी गाड़ी की वायरिंग, साइलेंसर ही नहीं है इसकी गाड़ी की. और ये माइनक्राफ्ट की थोडी जी की याला भेटली होती. कुठे गेलं माइनक्राफ्ट? हां, माइनक्राफ्ट मूवी. हे मोठे लोक. सो चहा पिऊन आता घरी चाललेलो आहे आपण, आणि टाईम झाला आहे 8:11. थोडं पुण्याचं जायचं जे आहे ते प्लॅनिंग करत होतो, आणि उद्या पण जर जमलं तर आपण एक राईडला जाणार आहोत. कुठे ते तुम्हाला उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला. जर प्लॅन झाला तर आपण उद्या जाणार आहोत एका ठिकाणी. बरेच वेल नोन लोकेशन आहे ते, आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये खूपच ट्रेंडिंगमध्ये आलं आहे. आणि जे छत्रपती संभाजीनगरच्या फक्त आणि फक्त 30-35 किलोमीटर दूर आहे. आपण तिकडे जाणार आहोत. आज आपण लेग आणि शोल्डर मारलेले आहेत. शोल्डरचं जास्त सेट नाही घेतलं, कारण की जे आहे अक्षय आला होता आणि जसं सांगितलं तसं
थोडा प्लॅन करायचा होता. शिवाजीनगरला आलो आहे आणि आज तर पाऊस नाही आला. मला वाटलं होतं थोडा पाऊस तरी येईल म्हणून ॲटलिस्ट, पण काहीच पाऊस नाही आला आहे आज. पर्सन नीट करत होते. बियर्ड करायची होती पण करू की नको. ठीक आहे, जाऊ दे. सकाळी करायची, सकाळी करायला मध्येच बसला. काकू थांबा की 2 मिनिटं. ती गर्दीच गर्दी. एवढा रस्ता थोडा मोठा झाला आहे पण तरी पण तेवढंच आहे. बाकीच्यांनी अतिक्रमण जे केलेलं आहे इथे. आता ट्रेन येत नाही आहे. जायच्या वेळेस आपण ट्रेन येत होती. इथे जे आहे त्यांनी सगळं घोळ केलं आहे इथलं. आता हे जे यांना लेफ्ट जायचं ठीक आहे आणि वरून येणाऱ्यांना सरळ जायचं. दोन्ही जण अटकून जातो तिथं. डायरेक्ट ना सरळ जाता येतं ना राईट जाता येतं. असं चौक बनवायला पाहिजे किंवा मग तो जो टर्न आहे तो बंदच करायला पाहिजे. पुढून जे आहे त्यांनी एंट्री आणि एक्झिट करायला पाहिजे. डायरेक्ट टर्न ठेवला तर थोडं ते प्रॉब्लेम येऊ शकतो. पाऊस नसला की कसं थोडं बरं वाटतं. गाडी पण वॉश करायची होती. गाडी वॉश करायची राहिली. म्हणून काका हेल्मेट घालायचं. तोंडावर हात ठेवून काय होणार आहे बरं. हेल्मेट घातल्यावर बघा असं डायरेक्ट सरळ जाता येतं. धूळ पण नाही जात आहे काय नाही. किती जरी फास्ट गाडी जाऊ द्या काही जाऊ द्या धूळ जातच नाही. त्यामुळे हेल्मेट गरजेचं आहे. आणि बाय द वे हेल्मेट पण जे आहे ते आपल्याला घ्यायचं होतं. थोडं सर्चिंग चालू आहे माझं कोणतं हेल्मेट घ्यावं म्हणून. LS2 जे आहे हेल्मेट FF800 त्यामध्ये कलरमध्ये थोडं कन्फ्युजन आहे मला. एक मॅट ब्लॅक येतं आणि एक थोडं ब्ल्यूमध्ये टाईप, त्या टाईपमध्ये एक येतं आणि एक पूर्ण ब्लॅक जे आहे ते. त्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे मला. आणि त्यामध्ये व्हाईट पण जे आहे ते पण खूप मस्त दिसतं व्हाईट हेल्मेट. पण आपली गाडी जी आहे ती मॅट ब्लॅक आहे. तर मी कन्फ्यूज आहे सध्या की कोणतं कलरचं हेल्मेट घेऊ. लेट्स सी कोणतं आपल्याला जे आहे ते सूट करतं. पहिले साईज चेक करावं लागेल. 1 सेकंड. पहिले रोड क्रॉस करून घेतो व्यवस्थित. ते दिसू पण नाही लागलं. काचवर मला वाटलं येतो आता हा सरळ माझ्या अंगावर. हां, तर जे आहे ते आपण एखाद्या वेळेस घेऊ शकतो. MTचे पण चांगले आहेत हेल्मेट बघायला गेलं तर. पण LS2 जे आहे ते एक फॉरेन ब्रँड पण आहे. थोडं त्याच्यामध्ये सेफ्टी फीचर्स जे आहेत ते जास्त आहे. वायझर वगैरे पण आहे त्याच्यामध्ये, डबल वायझर. बघूयात एकदा. थंड